आपले 5-6 महिन्यापासून असलेली मुलं, आता 1 महिन्यापासून नाही तर ते 5-6 महिन्यापासून असलेले मुलं हातवरी करा. माग 2-3 महिन्यापासून आहेत ते सगळे हातवरी करा, जेवढे जेवढे आहेत तेवढे कर ना हातवरी. तू पण होतास ना? हां होती ना. हां कर तू पण. म्हणजे सगळेच हातावर, फक्त 1 किंवा 2 जण नव्हते फक्त. चलतंय हातकारी करा आता. तर वैष्णवी, तुला किती दिवस झाला तू दुखण्यात पडून? बर, छान, गुड. टाळ्या एकदा वैष्णवीसाठी. छान, बर छान. आता प्रणिता, तू कितीदा पडलीस दुखण्यात आल्यापासून? एकदा पडलीस का? बर, त्याच्या आधी? बर बर, पण इथं आल्यापासून फक्त एकदा. माझं आणि तू ऐकलं नाहीस म्हणूनच पडली होतीस, बरोबर आहे का? हां छान, बर बर छान. बर अंजली मॅडम, तुम्ही कितीदा पडला दुखण्यात? बर बर, दुखण्यात पडलीस का? बर, हां हां, बर बर. त्याच्या आधी तू दुखण्यात पडत होतीस का? तुला दातासाठी कितीदा जावं लागत होतं सारखं दवाखान्यात? आता बर, इथं आल्यापासून कितीदा गेलीस? माझ्याकडे आल्यापासून 1-2 वेळेस गेली असतील माझ्याकडे आल्यापासून, नाही का? बरं, पप्पाला विचार. आता तिच्या घरी माहिती नाही, घरचे विचारू आपण. तर आधी दातासाठी तुझे किती प्रॉब्लेम होता? आता कमी झाला की नाही दवाखाना दातायचा पण? हां बोलत होते, पण आता नाही. अगोदर तिला दाताचा खूप त्रास होता माहिती आहे का, दुखत होते. आता दुखत नाही. तर शान बस. आदर्श वागा, इकडे बघ. तू कितीदा पडला दुखण्यात? एकदा. केव्हा पडलास? आता बड्डेला. कसं काय झालतंय? बरं बरं, त्याच्यानंतर पडलास कधी? पुन्हा नाही ना पडला? तू सगळ्यात जास्त स्ट्रॉंग आहेस असा माझा विश्वास होता, आणि आहेस तू माहिती आहे का. ते चुकून पडला होता दुखण्यात, मला माहिती आहे. तू सगळ्यात जास्त छान आहेस. हां, तब्येत चांगली आहे. वागा, तू कितीदा पडला दुखण्यात? हां 1-2दा थोडं थोडं दुखलं होतं आहे का तुला? 1-2दा नेलंय फक्त. अगोदर सारखं पडतास, बरोबर आहे का? आता स्ट्रॉंग. हां हां, बरं बरं. आता काय नाही, तू स्ट्रॉंग झालास. बरं दुर्गा, तुम्ही कितीदा पडला? बर बर, छान. तू 2-3 वेळेस पडलास, मला माहिती. तू माझं ऐकत नाही. जे मुलं माझं शांत बसायचं, जे ऐकत नाहीत का तेच फक्त 1-2-3 वेळेस पडला, मला माहिती आहे. हां, तू कितीदा पडलीस तेजस्विनी? 2 वेळेस पडलीस का? बर, कशामुळे पडलीस तुला माहिती? नको सांगू काय. बर, हां, तू माझं ऐकलं नाही, दुखण्यात पडली होतीस. यश वागा, तू थांब, तू सांग ना तुझं. मला माहिती तू माझं आणि आईचं पप्पाचं ऐकलं नाहीस. 1 महिना बाहेर राहिलास म्हणून फक्त दुखण्यात पडला होतास, बरोबर आहे का? हां, पुन्हा नाही ना? हां, पण तू स्ट्रॉंग आहे सगळे. बाकी अजून कोण राहिलं आपलं? अंकिता, तुम्ही एकदा पडला होता. हां, तरी तुम्ही जे दुखण्यात पडलेले आहोत ना 2-3, माझं काय ऐकलं नव्हतं, मन दुखण्यात नव्हतं. बोल. हां, असं आहे का? बर बर. बघा, तुम्ही माझं तरी एखाद्या वेळेस तुम्ही चुकून सांगितलेलं सगळं ऐकत नाहीत. सगळं जर ऐकलं का तुम्ही, तुमची ताकद, बुद्धी सगळंच चांगलं वाढेल माहिती आहे का. तुमच्या माहिती आहे का, दवाखान्याचा येणाऱ्या काळात पप्पांचा पैसा खूप वाचणार आहे. तुमची बुद्धी पण वाढलेली चांगलं. फक्त माझं सांगितलेलं सगळं ऐका. बरं, तुम्हाला हुशार झाल्यासारखं वाटतंय का नाही? नक्की का खोटं? आधी वर्गात कसं वाटत होतं? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? हां, झालं का टॉप मध्ये? आता आपला खूप मोठा पल्ला आहे. फक्त घमंड येऊ द्यायचा का? हां, तुम्ही हुशार झालं तर दुसऱ्याला कमी समजायचं का? हां, छान, गुड. हां, त्यांना समजून सांगायचं का? छान. काय म्हणला? बरं चला, तुम्ही सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. तुमच्यासाठी एकदा. छान, गुड. थँक्यू तुम्हा सर्वांचं. तुम्ही फक्त सांगितलेलं मी सगळं ऐका. बरं, गुड.